सकाळ मित्रांनो, आता आम्ही राजसदरीत जाणार आहोत राज्याभिषेकासाठी आणि आता समोर आहोत आम्ही नगरखान्यासमोर. ह्याच्यासमोर आम्ही जाणार आहोत राज्याभिषेकासाठी. आज फार गर्दी आहे, त्यामुळे आम्ही 7:30 वाजता जाऊन बसणार आहोत कारण की जवळना राज्याभिषेक बघायला मिळेल. सो आम्ही जातो, पुढे बघू काय सांगतो.
शिवाजी महाराज छत्रपती झाले आणि डोळे दिपून हा कार्यक्रम बघितला. सगळ्यांचा एक अविस्मरणीय हा दृश्य होता. खूप भारी वाटतं सगळ्यांना आणि ही एक आठवण घेऊन सगळे खूप वाटतंय. सगळे राष्ट्र व्हावं सगळ्यांची इच्छा होते ही झालेली आहे. इच्छा पूर्ण झालेली आहे. म्यानातच तलवारी उसळल्या, तुफानचे बार झाले, डोळ्यात तेज आले आणि मनगटात बळ आले. दुधा पाण्याचा अभिषेक झाला आणि सर्वत्र जय जयकार झाला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि महाराज छत्रपती झाले. नवे नवे तर 351 वर्षापूर्वी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला महाराष्ट्र हे जगातील सार्वभौम राष्ट्र म्हणून उदयास आले. कारण रयतेचा राजा छत्रपती झाला. तर अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगडावरती पार पडला. मला असं वाटतं की रायगड हा फक्त एक गड नाही, तर हे एक पूर्ण ऊर्जेचं एक प्रतीक आहे. मी असं का म्हणतो, कारण ज्या दिवशी मी रायगडावरती गेलो होतो त्यावेळी मी खूप प्रॉब्लेम्समध्ये होतो, आत्मविश्वासाची कमी होती. पण ज्यावेळी मी रायगडावरून खाली उतरलो त्यानंतर माझ्या वेगळीच प्रेरणा आली, एक वेगळाच आत्मविश्वास वाढला. हा होता माझा अनुभव. आणि जर तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत आला असाल तर तुम्हाला एक ॲडवाईस द्यायची इच्छा आहे. ती म्हणजे अशी की आयुष्यामध्ये 2 शहरं किंवा 2 देश कमी फिरा, पण एकतरी रायगडला जाऊन. आणि फक्त रायगडच नाही तर महाराजांचा प्रत्येक गड आपल्याला काही ना काही शिकवतो. पण हे सगळं शक्य आहे ते गड शाबूत राहिले तर. कारण ह्या घोषणा का, हा मुद्दा तुम्हाला आणि मला आपल्या सगळ्यांनाच माहिती, आपण या सगळ्यांना जाणतोच. सध्या महाराजांच्या गडांची परिस्थिती इतकी वाईट आहे की सांगू शकत नाही. पूर्वीच्या काळी गडांवरती आक्रमण व्हायची आणि आता गडांवरती अतिक्रमण होते. गडावरती गावाच्या गावं बसवतात. घाणीचं साम्राज्य इतकं वाढते की गड कमी आणि शहरात जास्त वाटत चाललेले आहे. पुरातत्व खात्याच्या परवानगीशिवाय गडावरचा एक दगड हलत नाही. त्या ठिकाणी गडावर गावाच्या गावं बसवली जातात. या सगळ्याला जबाबदार कोण? ईश्वरचरणी हीच प्रार्थना आहे की महाराजांनी ज्या गडांसाठी त्यांचे प्राण पणाला लावले त्या गडांवरचं अतिक्रमण थांबावं, सरकारने यात पुढाकार घ्यावा आणि ह्या सगळ्यावरती स्ट्रिक्ट कारवाई करावी. कारण पुढच्या पिढीसाठी गड हाच आपला इतिहास आहे. तो जर नाही राहिला तर पुढच्या पिढीला दाखवणार काय? ह्या सगळ्या गोष्टी आहेत अशा चालू आहेत आपल्या समाजात. तर ह्या गोष्टी बंद व्हाव्या हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि इथे व्हिडिओ मी थांबवतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय श्री. निवेदन मी स्वीकारलेलं आहे आणि तुम्हाला मी एवढं सांगतो, या ठिकाणी मी न करता जास्ती काम करतो आणि म्हणून तुमच्या मनातलं जे स्वप्न आहे ते माझ्या देखील मनातलं स्वप्न.